नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मित्रांनो, काल 31 डिसेंबर म्हणजे आपल्या 2024च्या वर्षाचा शेवटचा दिवस आणि आज आपण 2025च्या वर्षात आलो आहे. पण कालचा दिवस आपल्या MAPHच्या स्टुडंटसाठी खूप महत्त्वाचा ठरला, खूप लकी ठरला. काल बऱ्यापैकी मुलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत. त्यापैकी मी भरलेल्या फॉर्मपैकी निम्म्यापेक्षा जास्त मुलांचे पैसे त्यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही थंबनेलवर बघितलं तसं आणि समोर पण बघताय बिग अनाऊन्समेंट म्हणून लास्ट डेट फॉर MAPH क्लेम आणि 31 डिसेंबर लकी फॉर MAPH स्टुडंट. आणि मित्रांनो, तुम्हाला जर काही खालील रेक्टिफाय, रिजेक्टेड आणि न्यू क्लेमबद्दल काही माहिती हवी असेल, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. चला तर आपण आता डिटेलमध्ये व्हिडिओ बघूया. तर बघा मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल की काही दिवसापूर्वी DVAT पुणेकडून आपल्याला एक पत्र आलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी या स्कीमबद्दल आपल्याला माहिती दिली होती की महाराष्ट्र शासनाची ही जी योजना आहे ती ॲप्रेंटिस झालेल्या मुलांसाठी किंवा ॲप्रेंटिस चालू असलेल्या मुलांसाठी त्यांनी सुरू केलेली आहे. जून 21पासून ज्या मुलांची ॲप्रेंटिस चालू झालेली आहे त्या मुलांसाठी तिथून पुढे मुलं त्याला 3 जून 2021 पासून ज्यांची ॲप्रेंटिस कंप्लीट झाली किंवा चालू झाली त्या मुलांना या स्कीमचा लाभ घेता येतो. तर बघा, त्यांनी या पत्रामध्ये दिलेलं होतं की त्यांनी फॉर्म भरून घ्यायचे त्या मुलांनी आणि 31 डिसेंबरपर्यंत ही पूर्ण प्रोसेस पूर्ण व्हावी अशी त्यांनी यामध्ये सांगितलं होतं. परंतु मित्रांनो, जर आपण सद्यस्थितीचा विचार केला तर निम्म्यापेक्षा जास्त मुलं अजूनसुद्धा या स्कीमचा लाभ घेण्याचे बाकी आहेत आणि त्यांनी रजिस्ट्रेशनसुद्धा नाही केलेले आहेत. तर आत्ता मी बघितलं ऑनलाईन तर साईड सुरळीत चालू आहे. याचाच अर्थ की अजूनसुद्धा आपली एंड डेट आलेली नाही आहे MAPHची. त्यामुळे लवकरात लवकर ज्या मुलांचे फॉर्म भरायचे बाकी आहेत मित्रांनो, त्यांनी फॉर्म भरून घ्यावेत. कारण लास्ट डेटचा विचार न करता आपले सगळे डॉक्युमेंट्स तयार ठेवा. बँक स्टेटमेंट असेल, डोमोसाईल असेल, कॉन्ट्रॅक्ट फॉर्म असेल, तुमचं NCVTचं सर्टिफिकेट असेल, सर्वांनी तयार ठेवायचं आहे मित्रांनो. कारण एकदा जर वेळ निघून गेली तर परत तुम्ही 42,000पासून वंचित राहाल मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यायचं आहे आणि तुमचे फॉर्म भरल्यानंतर रिजेक्ट झाले असतील, रेक्टिफाय झाले असतील किंवा कोणाला न्यू क्लेम करायचा असेल तर तुम्ही थंबनेलवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो. तर बघा, कालच बऱ्याच मुलांना पैसे आलेले आहेत. बऱ्याच मुलांनी मला कॉल करू परेशान केलं होतं की सर पैसे कधी येतील. पण 31 डिसेंबर त्यांना मी सांगितलं होतं की 15 जानेवारीपूर्वी बऱ्याच मुलांचे येतील आणि जे काही राहिलेले मुलं आहेत त्यांचे 31 मार्चच्या आधी 100% पैसे येणार आहेत आणि त्यांचे पैसेसुद्धा आलेले आहेत बऱ्याच मुलांचे. आणि 31 मार्चपर्यंत आता आपण जे न्यू फॉर्म भरणार आहोत किंवा रेक्टिफाय झालेले, रिजेक्ट झालेले फॉर्म रिसबमिट करणार आहोत त्यांचेसुद्धा 31 मार्चच्या आधी पैसे यावेत. यासाठी त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म रिसबमिट करावे, एडिट करावे किंवा ज्यांनी अजून न्यू फॉर्मच भरले नाहीत, क्लेमच केला नाही, त्यांनी क्लेम करून घ्यावेत. आणि अधिक माहितीसाठी मित्रांनो, थंबनेलवर दिलेला जो नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता, मेसेज करू शकता. तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल मित्रांनो. तर धन्यवाद. खूप आपल्या चॅनलला पुढील माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.